आपल्याकडे असलेल्या डोंगरांचे होणारे उत्खनन, लागणारे वनवे याला आता कुठेतरी आळा बसला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने जागतिक पर्वत दिन साजरा केल्याचं समाधान मिळेल। त्यासाठी प्रथम पर्वतांचं संवर्धन झालं पाहिजे असं आवाहन रायगड प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांनी केलंय। 11 डिसेंबर हा संपूर्ण जगामध्ये जागतिक पर्वत दिन म्हणून साजरा केला जातोय। त्याप्रमाणे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ आणि सह्याद्री मित्रगिरी भ्रमण क्रीडा संस्था महाड यांच्या वतीने महाडमधील गांधारपाले बौद्धकालीन लेणी येथील पर्वतांचं पूजन करून हा जागतिक पर्वत दिन साजरा करण्यात आलाय। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनोज खांबे हे बोलत होते। यावेळी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे कार्यवाह आणि सह्याद्री मित्र अध्यक्ष डॉक्टर राहुल वारंगे, प्रमुख मार्गदर्शक MM जगताप, तसंच कॉलेजचे उपप्राचार्य, इतिहासक, अभ्यासक, प्राध्यापक डॉक्टर अंजय धनावडे आणि उपक्रम प्रमुख मोहन वडके यांच्यासह सह्याद्री मित्राचे पदाधिकारी आणि MM जगताप कॉलेजचे प्राध्यापक आणि विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते। आंबेडकर महाविद्यालयाचे युवकांसोबत इथं जमलेलो आहोत। या कार्यक्रमासाठी मी हा अशा प्रकारचा चांगला उपक्रम राबवल्याबद्दल डॉक्टर राहुल वारंगे यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो। पर्वत दिन हा 11 डिसेंबर रोजी संपूर्ण जगामध्ये साजरा होत आहे आणि आज आपल्या महाडमध्येही सह्याद्री मित्र यांच्या वतीने हा पर्वत दिन, जागतिक पर्वत दिन हा गांधारपाले येथील बौद्धकालीन लेणी येथे साजरा होत आहे। मी सह्याद्री मित्राचे खूप आभार मानेन। सगळेच आमचे मित्र आणि मार्गदर्शक आहेत सर, आणि ते अतिशय म्हणजे सगळ्याच ह्याच्यामध्ये पुढं हिरिरीने काम करतात। मग ते रेस्क्यू असू द्या किंवा कुठला प्रसंग असला तरी सह्याद्री मित्र हे अग्रेसर असतं। आणि विशेष म्हणजे आज जो जागतिक पर्वत दिन साजरा होत आहे त्याचं एक उद्दिष्ट म्हणजे जे आपल्याकडे असणारे डोंगर पर्वत त्याचा जो ऱ्हास होतो, उदाहरणार्थ द्यायचं झालं तर काही उत्खनन होतात, वनवे लागतात आणि त्याच्यापासून कसं वाचायचं याचंही ते याच्या माध्यमातून पर्वत दिनाच्या माध्यमातून ते लोकांना पटवून सांगणार आहे। त्यामुळं हा जो कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे त्याला माझ्याकडून खूप दिनांक 11 डिसेंबर हा जगामध्ये जागतिक पर्वत दिन म्हणून युनेस्कोच्या अन्न आणि ॲग्रिकल्चरल डिपार्टमेंटकडून साजरा केला जातो। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेतले जातात। यावर्षीचा जो मुख्य थीम आहे ज्याला आपण मध्यवर्ती संकल्पना म्हणतो, त्याच्यामध्ये त्यांचं मेन थीम अशी आहे की माउंटेन कम्युनिटीज त्यांचा विकास, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नवीन अभिनव कल्पना आणि त्या कल्पना राबवताना तरुणांचा सहभाग। थोडक्यात यावर्षीचा जागतिक पर्वत दिन हा तरुणाईला समर्पित केलेला आहे। तरुणाईनी पर्वतांचा विकास, पर्वताच्या परिसरात राहणाऱ्या जाती जमाती आहेत त्यांचा विकास आणि पर्यायाने निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी, त्या पर्वतांचं संवर्धन करण्यासाठी तरुणाईचा जो सहभाग असणं अपेक्षित आहे, त्या तरुणाईला हा अख्खाच्या या वर्षीचा जागतिक पर्वत दिन समर्पित केलेला आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।